इकडे माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत याचा पुणे विमानतळावरच पोलिसांनी जबाबही नोंदवलाय। ऋषिराज सावंत 78 लाख रुपये देऊन एका खासगी विमानाने बँकॉकला निघाला होता। तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं आणि विमान पुन्हा पुण्यात आणण्यात आलंय। घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाला होता का, नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास पोलीस करण्याची आता शक्यता आहे। दरम्यान कौटुंबिक वादातून ऋषिराज सावंत बँकॉकला निघाला होता। त्याला परत आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी सत्तेचा गैरवापर केला असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीही केलाय। मुलगा घरातून भांडण करून निघून गेला, फक्त त्या मुलाला अडवायचे एवढ्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावणं गरजेचं होतं। आणि त्यासाठी तानाजी सावंतांनी आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, आपल्याकडे पैसा असल्याचा, या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस, तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली। धन्य ते मंत्री महोदय, धन्य ते पोलीस स्टेशन आणि धन्य ते सरकार।